हॉल. मी चेतना भट MHJ इन्फोटेकच्या एम्प्लॉईजचं मनापासून स्वागत करते. आत्ताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली, ती अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे एम्प्लॉई ऑफ द इयर जाहीर करण्याची. आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे. या बंद पाकिटात ते नाव आहे, ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे. आणि मी ते जाहीर करीन, पण ऐका ना, पटकन फुटेज खूप होतंय, पटकन घ्या ना लवकर. काय होतं, टेन्शन आले तर तुम्ही आणखी. अंशुमन विचार यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे. नाही तसं नाही, म्हणजे सगळ्यांनाच घाई आहे. तर मी हे पाकिट उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात. एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. अरे काँग्रेट्स करा ना मला. अरे ऐका, अरे 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 माझं अभिनंदन करा ना. अरे अरे करा ना. अरे जळतात माझ्यावर. पण यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे दिलेलं परत घेताय की काय? एक मिनिट ऐकून घ्या ना, आधीच रिॲक्ट होऊ नका. यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे या वर्षीचं एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. एनी गेसेस? ते नाव आहे पंढरीनाथ कांबळे. Sir, please behave yourself, please. मला पण मिळालं. एक मिनिट सर या. मला कोणी करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन सर. बस ओके. मी काय म्हणतोय, ह्याचा एवढा जय जयकार का? म्हणजे मला कळलेलं नाही. नाही म्हणजे मी मरमर केली, ह्याचं नाव विभागून परत त्यात शेअर करायचं. ह्याने केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये. अहो मी इतके वर्ष घासले माहितीये का? काय चप्पल घासले मी. चप्पल घासली आहे. ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा ना. म्हणजे खरं सांगा, म्हणजे मला सांगा, ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का? विचारा ना त्यांना. पाडी कांबळे मला सांगा, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? एम वरनच आहे असं काही नाव माहिती नाहीये. कमाल आहे. बरोबर जाऊ दे. बरं असू दे. आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा. मला पगार देते. कमाल आहे. वा काय करताय? हे काय उत्तर? बरं आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा. आगपेटी बनवते आपली कंपनी. आग लावा या माणसाला. काय बोलतोय तो? इन्फोटेक कंपनीला आगपेटीची कंपनी बोलतोय आणि तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता? मला कळत नाही. एक मिनिट सर, तुम्ही त्यांना असं बोलू नका. ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत. मग त्यांना काढा, त्यांना सेंड ऑफ करा, त्यांचा पेन्शन द्या, त्यांना ग्रॅज्युटी द्या. अवॉर्ड द्यायची गरज नाही. मी मरमर केली आहे. एक मिनिट असं. तर फ्रेंड्स, माझ्याकडे ही 2 एन्व्हलप्स आहेत, ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिसं आहेत. ही बक्षिसं वेगवेगळी आहेत, पण मी ती तुम्हाला आत्ता सांगणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एन्व्हलप निवडा आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिसं मिळाली. कोण येतंय आधी एन्व्हलप निवडायला? ऑफकोर्स तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही. मी मरमर केली कंपनीसाठी, मलाच तो चान्स मिळाला पाहिजे. ओके. नाही माझी काही नाही. म्हणजे हरकत. कसं आहे, त्यांना निवडायचंय, पहिले त्यांना निवडू दे. काही माझं म्हणणं नाही. कसं आहे, आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. निवडा. संपलं. एवढंच. निवडा. हे जे दाखवतेस ना करून ना, तू काय मला चांगलं माहितीये, कळलं ना? तू आतमध्ये काय असतं मला माहिती आहे. अरे सर, जेवणाचा डबा आणू शकत नाहीस तू, आम्हाला काय शिकवतोस? काय सांगतो मला? सर नाही चांगलं माहिती आहे. एक सेकंड, मला याच्यावर बोलायचं नाही, पण हा अधिकार माझा आहे. मी एन्व्हलप निवडणार. निवडा. ए आता एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी. थांबा एक सेकंड. ओके. ए नाही. बी. बी नको. बी नको. एक सेकंड.
मी येऊ जरा नाश्ता करून नाही, येऊ. थांबा ना एक सेकंड, थांबा ना एक सेकंड. झालं प्लीज लवकर करा. ए फॉर अंशुमन. येस, ए डन. ए फायनल. नक्की ए फायनल झालंय. येस येस. कांबळे तुम्हाला बी. हा, माझी काही हरकत नाही. आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे. म्हणजे बी फॉर कांबळे. काय काय हा, कांबळे. बी कांबळे. बर. काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही. नाव माहिती नाही, काम काय करतो ते माहिती नाही. ठीक आहे, जाऊ चला. ठीक आहे. आता अंशुमनजी विचारे यांनी निवडले ए एनवलप आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एनवलप. तर आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते. एक सेकंड, पहिलं त्यांचं उघडा नंतर माझं प्लीज. ठीक आहे, तुम्हाला चालेल. माझं काहीच म्हणणं नाही. विचारे मी तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं ठीक नाही. आहे. म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून. फालतूगिरी करू. नॉर्मल बोलतो. माझं हे काय दाखवतेच तर नाही, दाखवतो. असं माझं कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून. माझं काय तुमचं बघायचं, तुमचं पांड. वा. खूप अति नॉर्मल बोल प्लीज. तू खूप अति होते. ठीक म्हणजे आहे. एकतर हा तर हे जे बी एनवलप आहे जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया. आणि आता कांबळ्यांना काय मिळालेलं आहे. ओ माय गॉड. थांबा एक सेकंड. थांबा एक सेकंड. हेच मला पाहिजे. एक नाही एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं. मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो. विचारे तुम्ही ए सिलेक्ट केलं होतं असं नाही केलं होतं सिलेक्ट, पण आता मला बी आहे ना, लक्षात आलं माझ्या की पण मला त्यांना विचारावं लागेल. कांबळे ऐका ना, त्यांनी बी घेतलं नाही तर- ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाही. विचारे तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या. आता ए फॉर कांबळे. मग आता ए फॉर कांबळे. ए फोर कांबळे. काही कुठल्याही लेवलला तो फालतुगी करतोय, काय अर्थच नाही. कांबळे काय अर्थ आहे काय गोष्टीला. बरं तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए एनवलप आपण उघडून बघूया. आणि कांबळ्यांना मिळाले ओ माय हाऊ एक सेकंड म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं ते ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. म्हणजे लक्षात आलं माझ्या ते. मी उघडू तुमचं एनवलप. तर कांबळे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश. आणि आता बघूया एक अंशुमनजी. सेकंड. 50,000 म्हणजे केवढे का फार नाही आहेत. ठीक आहे, माझं उघडा. ठीक आहे. तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे. अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश. काय 1,000 रुपये. नाही 1 लाख असतील होते. 2 शून्य चुकून कमी नाही बोललो. हो, बघा ना 1,000 लिहिलेलं आहे तिथे. मी कसं चुकीचं वाचणार. नाही हे माझं ऍक्च्युली हे माझं मगाशी मी हेच बोलणार होतो. हे माझं. तुम्ही असं सारखं नाही चेंज करू शकत. आता मी अनाऊन्स केलंय, ह्याला काय अर्थ आहे. का नाही चेंज करू शकत तुम्ही? सारखं ओ माय गॉड हे झालं ते झालं असं बोलता, ते बोलू शकता. मग मी असं बोलू शकत नाही. ते माझं काम आहे. मी अँकरिंग करते. तुम्ही कन्फ्युज होऊ नका ना माझ्यामुळे. तुम्ही पूर्ण बोला ना, अर्धवट कशाला बोलता? मी कन्फ्युज होतो विचारे ना. तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही आहात माझं. तुम्ही आधीच बोलताय. तुम्हाला बोलण्याची घाई आहे, ऐकण्याची पण घाई आहे. बरं ठीक आहे, काय मी चुकलं असेल पण हे माझं आहे. हे फायनल बी माझं आहे. ओके हा, हे फायनल बी तुमचं आहे. फायनल बी माझं आहे. कांबळे तुम्हाला ए चालेल. ए बी चालेल, बी चालेल, काही चालेल मला. काही ज्याचं काय तुम्ही द्याल तसं. ठीक आहे. तर आता कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश हा. आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. एक मिनिट हे 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे मध्येच कुठून आणलं तुम्ही? हो तर मध्येच नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे ना. पण तुम्ही बोलला नाही आधी. हा, तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना. तुम्ही ऐकून नाही घेतलं. बोललाच ना डायरेक्ट. आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स मी बाईक. बोलणारच होते. तुम्ही हे माझं असं नाही करायचं. अच्छा म्हणजे मला 50,000 आणि 1.5 लाखाची बाईक. हे नाही हे माझं. एक मिनिट विचारे, हे बघा विचारे काय चाललंय तुमचं. तुम्ही अशी सारखी आदला बदल नाही करू शकत. पण तुम्ही सारखं मध्येच बोलता, अर्धवट बोलता. मी कन्फ्युज होतो ना. नाही एक सेकंड, फायनल झाले. ओके हे फायनल. ओके हे प्लीज म्हणजे मी मरमर केली की नाही. मॅडम ठीक आहे, विचारेनं ते हवंय बक्षीस तर ते घेऊ देत. कसं आहे, प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, हरी नाम पांडुरंग फालतुगिरी बंद कर. नॉर्मल बोल, कळलं ना. हे जे काही चाललंय ना तुझं, हे बाद झालं आहे. हे खूप अति बोलतोय होतो. बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाहीये हो. ठीक आहे. तर आता
अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत 50,000 रुपये रोख आणि 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. SUV कार तुम्ही मगाशी बोलला नव्हता. तुम्ही अर्धवट तोडलत मला. मी सांगणारच होते. शेवटी म्हणतात ना ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच. कांबळे वा वा. मी कंपनीसाठी खूप बरमर केले. SUV कार ह्याला कशी काय मला पाहिजे ना. हे माझं 1-2 मिनिटं. हे बघा मी आता एवढे मरमर केल्यानंतर कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही. 50,000 आणि SUV कार मला आणि 1,000 आणि 1.5 लाख ठीक आहे विचारे. हा माझा ऐकाल ना तर प्लीज ही अदलाबदली करू नका. एक सेकंड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाही ठीक आहे विचारे साहेब. त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये मला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे जशी तुमची मर्जी. नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते. तुम्हाला 4 चाकी हवी आहे ना तुम्ही 4 चाकी घ्या मला 2 चाकी ठेवा. शेवटी काय जाताना 4 खांद्यांवर मात्र जायचंय. उद्या तुम्ही जाल मी जाल दोघांनाही 4-4 खांदे लागणार आहे. ठेविले अनंते. वा नंतर वाजू नको थांब करतो म्हणतो तू. आता हे तुमचं फायनल आहे. हे फायनल. एक सेकंड. तर फ्रेंड्स एनव्हलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. एक सेकंड. 1 BHK फ्लॅट मध्येच कांबळे इथे पण चालू. इथे बघा. एक मिनिट विचारे पूर्ण ऐकून घ्या. आता तरी पूर्ण ऐकून घ्या. यांना 1 BHK फ्लॅट मिळालेला आहे. तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. 2 BHK फ्लॅट मला 2 BHK फ्लॅट मला ना बदलायचं. ओके हे तुमचं फायनल आहे. तर विचारे शेवटी काय हो 1 BHK काय 2 BHK काय 4 भिंतींचे घर वर 1 छप्पर राहावे तयामध्ये. फालतूगिरी बंद करता बाद झाला मस्त. येस 2 BHK फ्लॅट. तर फ्रेंड्स फायनली मी अनाउन्स करते. येस विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि 2 BHK. तर पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. पण या फ्लॅटचं लोकेशन आहे नरिमन पॉइंट. माझं कुठे आहे. माझं कुठे आहे. काय सांगा ना काय कुठे सुटिया गाव. सॉरी विचार. कुठे सुटिया गाव. एक सेकंड मला एक सेकंड नाही एक्सक्यूज मी बोलतो. एक्सक्यूज मी है ना. म्हणजे 1 BHK फ्लॅट नरिमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटिया गाव. हे सुटिया गाव काय मला पटलेलं नाही. एक सेकंड ऍक्च्युली नाही हे माझं आहे सगळं. ते माझं आहे. नाही बघा मी कंपनीसाठी खूप बरोबर केले. मी खूप बरोबर केलं. मला पाहिजे नाही हे 1 BHK चाललं. मला मी नरिमन पॉइंट मला मेन लोकेशन पाहिजे. मी बरोबर केलंय आणि काय केलंय नाव सुद्धा माहिती नाहीये. कंपनी काय करते ते माहिती नाही मला. माझं एक मिनिट थांबा. विचारे साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला. मी माझ्या सुटिया गावात माझ्या सुटिया अगदी आनंदाने मी घालवेन. मी राहीन तिकडे सुखाने. ठीक आहे तुम्ही राहा नरिमन पॉइंटला. पण हे सुटिया गाव आलं कुठे. सुटिया गाव मरीन ड्राईव्हला साऊथ मुंबईमध्ये. एक मिनिट. साऊथ मुंबईला सुटिया गाव हे काय मला कळलेलं नाहीये. साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन. त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे कांबळे तुम्हाला फ्लॅट मिळालेला. एक सेकंड. सुटिया गाव बोलला तुम्ही ना. सुटिया गाव विलेज कुठे आता. गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज. हरकत नाही.
ठीक आहे, हरकत नाही, पण आपण लवकर भेटू जवळ आपण अगदी शेजारी शेजारी येता जाताना हाक मारू. विचारे नमस्कार. वा, हरकत नाही. एक मिनिट, शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही. एक मिनिट, ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतला नरिमन पॉइंट नाहीये. बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी, त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू. तिथे विचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय. कॉंग्रॅट्स. तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तुम्ही सांगायचं मला द्यायचं, आता फसवायचं नाही आहे काय. गाव कधी असतं काय. एक मिनिट, मी फसवलेलं नाही. तुझ्या नळाला पाणी येणार नाही. त्या सुवासला ओसी मिळेल, तुझ्या बिल्डिंगला ओसी मिळणार नाही. साव्यामधून लिफ्ट बंद होईल. विचारे ऐका ना. थँक्यू कांबळे. मला सांगा आता काय करायचंय आपण. म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं, जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू. आपण वा वा वा. मग मी एक काम करते, तुम्हाला 500 रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते. तुमची काही. वारे वा, 500 रुपये देते. अरे वा वा वा, कडक परफॉर्मन्स, कडक. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई लय झाक झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. पार्शल मी थोडीशी आहे, पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हा ॲक्ट. अतिशय सुंदर लिहिला आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात. पॅडीदा, अंशुमनदा, म्हणजे काय बोलू. तुम्ही मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही 2 अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत. सिच्युएशन तीच होती, पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती. इतकी सुंदर ती झाली. मस्त झाला परफॉर्मन्स. झाक. खूप मजा आली. अमेझिंग. लई झाक. प्रसाद दादा. चेतना, यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर. मी तुला सिरियसली सांगतो. म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस, तितकी चांगली तू अँकरही होऊ शकतेस, हे या स्किटमधनं जाणवलं. फार मजा आली, खूप मजा आली. सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता. लिखाण, परफॉर्मन्स, गिव्ह अँड टेक, टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय होईल, आता हे झालं, आता ह्याच्या पुढे काय होईल, त्याच्यापुढे काय होईल. त्यामुळे लिखाणाला पण 100 मार्क आहेत. क्या बात आहे. बस वा वा, व्हेरी गुड. अंशू, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो कायम करतो घाई, देव त्याला संकटात नेई. जो कधीही करत नाही घाई, त्याला जुजबी देते सई. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट. पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी. म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो. आणि खरं एवढं सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतं. त्याच्यात एक पॅथॉस पण होता, नुसतं हसवणं नव्हतं. म्हणून मला ते जास्त आवडलं. म्हणजे विस खांडेकरानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे. पण एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. ये घाबरे, हे बापाचं हॉटेल आहे काय. आवाज कमी कर. सॉरी तुम्ही जा सॉरी. ये घाबरे, मार वाजवलं सटकण्याची. आवाज कमी कर. सॉरी वेटर. ए वेटर का अण्णा काय खाणार. बस रे, मी अण्णा मी तुला फारून बघ ना. बस रे, मी कोण आहे. मी कस्टमर आहे ना. सॉरी कस्टमर, काय खाणार. मी एक मेंदू वडा खाणार. एक मिनी मेंदू वडा. 5
मिनी मेंदूवडा काय मिनी काय अरे मिनी म्हणजे मला एक मेंदूवडा हवा आहे. सॉरी मला ते कळलं नाही. मी काय म्हणतो तुम्ही टेबलवर बसून खाणार की प्लेट मध्ये बसून खाणार? आवरूच आहे मी डिश मध्ये बसून खायला. बस कान फरक मारत नाही कोण पण येतं आणि कोणाला पण बोलतं. अरे सिनियरिटी म्हणून काही चीज आहे का नाही? बस मला एक कळत नाही माझी प्रतिष्ठा कमी जायले का या लोकांचा माज वारलाय. वा 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 वा. एक वडा सांबार घेऊन ये हा? आणि शेंगा ए तुझ्या 2 शेंगा आहेत ना त्याच्यावर तारू तुरू चालत नाही घेऊन ये पटकन. दादा इथे बसू मी? का तुला जागा नाही? नाही जागा होती पण ती दुसरीनं घेतली. मग म्हटलं ती जागेवरून उठत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहण्यापेक्षा ज्याच्यासोबत जागा मिळेल त्याच्यासोबत नाश्ता करू म्हणजे ऍडजस्ट करू. बसू इथे? बस आता मी एकटाच 12 मिनिटं करून काय करू? नुसताच बसून राहण्यापेक्षा तू बस. थँक्यू दादा थँक्यू. दादा काय मागवलंय? मेंदूवडा मागवले मी. शपथ मला पण एक मागवा ना. का तुला तोंड नाही? मागव. मला तोंड आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी खूप गरीब आहे. खिशात 1 रुपया नाही आणि खूप भूक लागली. एक वडा सांबार मागवा. तुम्ही तुमच्यासाठी मागवला तो दिला तरी चालेल. नाही मला भूक लागली मी खाणार माझं बरं. नाही दादा नाही फुकट नकोय मला. मी फुकट कधीच काही खाल्लेलं नाही आयुष्यात. फुकट नकोय मला. त्या बदल्यात ना मी तुम्हाला जादू दाखवेन. काय बोलतेस? अरे बरं तू म्हणा जादू दाखवणार? मग त्या जादूने डिश करून 2 डिश मागू आपण दोघे का? मला ना कधी कधी सर तुम्हाला बघून त्या हिमनगाची आठवण होते. कोण आहे हिमनग? ज्या हिमनगाच्या एकूण आकारापैकी फक्त 1/8 भाग लोकांना दिसतो. तुमच्या विनोदाची खोली अशीच कोणाला कळणार नाही. किती सहज म्हटलं डिश करून वडा सांबाराची डिश घेऊन ये. तुम्हाला हे सुचवायचंय ना की डिश करून अन्न मिळालं असतं तर देशातली कुपोषणाची उपासमारीची समस्या सुटली असती. हे सुचवायचंय ना? नाही रे आवड नाही. अरे जे लेखक देतात ना काहीतरी लिहून ते मला झेपत ना. म्हणजे दादा तुम्ही माझ्या कलेची चेष्टा करता? नाही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी कलेची कधीच अशी फालतूगिरी भंगच करत नाही चेष्टा करत नाही. आय विल रिस्पेक्ट एकदम कन्फर्म. येस. म्हणजे तुम्हाला माझी जादू बघायची नाहीये? अरे म्हणजे असं काय नाही. आता मी वडा सांबार ठीक आहे सर ठीक आहे. पण एक दिवस सर काय एक दिवस मी खूप मोठा जादूगार होईन. तेव्हा 1000 रुपयाचं तिकीट घेऊन माझ्या शोला बसाल तेव्हा विचार कराल की जादूगार समोर बसला होता. 1 वडा सांबार मागत होता. तो जर त्याला तेव्हा दिला असता तर तिकिटांचे 1000 रुपये वाचले असते. काय बोलतो? एवढा मोठा जादूगार होणार आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे 1000 रुपयाचं तिकीट तुझ्या शोला असणार? म्हणजे काय? येतील लोक? म्हणजे काय? म्हणजे तुझा शो बघायला लोक येतील? हो चालेल हे म्हणजे लक्षात राहिलं नाही. अरे म्हणजे आवडलं असेल तर मला तू जादू दाखव. मी आहे बघ तुझी जादू आवडली ना तो माझा वडा सांबार तुझा. चालेल मी जादू दाखवायला सुरुवात करतो. तो भाई और बहनों पेश है आपके सामने दुनिया का सबसे बड़ा कलाकार. थोडी गंमत थोडा थरार पण प्रयोग नाही बेकार. ज्याच्या नावाचा हाहाकार जादूगार ओमकार. पण जादू सादर करण्यापूर्वी विनम्र सूचना. ही जादू मी स्वतःच्या रिस्कवर सादर करतोय. याचं अनुकरण करू नका. जीवावर बेतू शकेल. आणि लहान मुलांनी हे बाळा इकडे. लहान मुलांनी आई बाबा कामावर गेल्यानंतर एकटाच काय करू म्हणून जादूचे प्रयोग करायचे नाही.
नाही नाही म्हणजे आई बाबा कामावर गेलो मी नाही काही करणार नाही, कारण मी स्वतःच आई बाबा आहे. मलाच कामावर जायला लागणार, त्याच्यामुळे मला एवढा टाइमच नसणार. बरोबर. आता मी जादूला सुरुवात करतो. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. म्हणजे मी जो आकडा धरणार तर राजेश सर, विशाल दादा, जादू मस्त. इथे असे सगळेच नमुने आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो ह्यांचं करायचं काय. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. चला, 1 ते 10 मधला कुठलाही एक अंक मनात धरा. असं धरायचं. एक मिनिट. हा नाही, कुठं आलं नाही काय. आलंय धरला. शाबाश. आता मला सांगा, तो अंक, तो आकडा 1च्या जवळचा आहे की 10च्या जवळचा आहे? 1 मिनिट. तो 1 आणि 10च्या मध्ये आहे. तुला कळणारच नाही, जाम कठीण पकडलाय. म्हणजे तो कोणाच्या जवळचा नाही? अजिबात नाही. म्हणजे बरं, मग तो 1, 2, 3, 4 यापैकी आहे? 1 मिनिट. नाही तो याच्या. मग 7, 8, 9, 10 यापैकी? बघायला लागेल जर. नाही अरे, जाम कठीण पकडला रे. जाम कठीण पकडला. नाही. आपलं नाव काय? कदम, अरुण कदम. अरुण कदम साहेब, तो तुम्ही मनात धरलेला आकडा 5, 6, 7 यामध्ये आहे? थांब बघू दे मला. जाम कठीण आहे रे. बरं. नाही कळणार. बरं, मग तो आकडा 5, 6 यामध्ये आहे की 6, 7 यामध्ये आहे? एक मिनिट शाळा जामच कन्फ्युज करतेस तू मला. जर दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये? अरे जाम कठीण पकडला तुला. खरंच खूप कठीण आहे. या आधी मी आयुष्यात इतका कधी गोंधळलो नव्हतो. पण तरी मला माझी तपश्चर्या, माझी जादू सांगते की तुमचा जो आकडा आहे तो 6 असेल. भाल्या एकदम करेक्ट बोलला रे. मी 6 आकडा पकडला. काय बात आहे. एक्स्ट्रीमली जादूगार आहेस तू. म्हणजे काय, मला सगळं कळतं. मी जादूगार आहे. मी जादूगार आहे. वडा सांबार. मी नको हावऱ्यासारखं बघू. हे तुझं घे बस. मी जादूगार गरम आहे. मी वडा गरम आहे. घे. मी जादू. अरे जाम मोठा जादूगार. अरे मी 11 पकडले. लय मोठे जादूगार आहे ना. वा. ह्याच्यासोबत लस्सी असती ना तर मजा आली असती. आहे ना, फक्त 50 रुपये लस्सी. मग घेऊन घेऊन ए बस रे, आता बोलत ना. मी गरीब आहे, पैसे ना माझ्या घर. तुम्ही द्याल ना? मी का देऊ? तुम्हाला आणखी एक जादू दाखवेन ना. तुम्हाला ती जादू आवडली की तुम्ही लस्सीचे पण पैसे द्या. नाही बघा, नाही दिलेत ना पैसे तर मी इथे भांडी घासीन. पण लक्षात घ्या, काय उद्या जर मी मोठा जादूगार झालो तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर घेऊन सांगेन की एक भला माणूस मला भेटला होता ज्याने मला लस्सी पाजली होती. काय बोलतोय? म्हणजे तुझी इंटरव्ह्यू घेतील? म्हणजे काय, स्टेजवर तू माझं नाव घ्यायचे म्हणजे काय? मग मी मला जादू दाखव. लस्सी मला मार्की मला शिकव. मला प्लीज शिकवणार. पण मला तुमचा शर्ट आवडलाय तो द्या. सर खाण्यापुरते ठीक होतं, कपडे काढतोस आता माझा. बघा, म्हणजे मी उद्या मोठा जादूगार होणार. 1000 रुपयांचं तिकीट, हे तुमची लस्सी आणि हा तुमचं बिल. वाचारे बिल नंतर दे. वाचारे मी जादू शिकतोय. सर तू पण ये. 1000 रुपयाचं तिकीट तुला परवडणार नाही. मग तू शिक, तू पण शिक. बघा शिकव म्हणा, जादू शिकव. शर्ट हा करतो. शर्ट. ओके. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी जादू दाखवतो. म्हणजे सगळ्यात वरचं टोक. जगात कोणालाच येत नाही अशी जादू. तुमच्याकडे बघूनच सुचली मला आता. वाचारे माझ्याकडे बघूनच लेखिकेला काय सुचतं. ठीक आहे, अडचण नाही. ओके. 2000 रुपयांची नोट आहे. हाय बघा.
2000ची नोट द्या. आता सर्वांसमक्ष ही 2000 रुपयांची नोट मी बदलणार आहे. जय प्राजक्ता मालिन मंत्रम ब्ला 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 ब्ला. कोण काय मिळवतोय कोण काय गमावतोय जादूगार इकडे त्यांना दमवतोय 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 दमवतोय. 2000 डायरेक्ट 20 रुपयाची नोट केली. जाम भारी जादूगार तू. चला मस्त जादू करतोस तू. आता एक काम कर, परत ही घालो आणि 2000ची परत आण. सॉरी, ती जादू मला नाही येत. अरे रिवर्स मारला बस रे. नाही इतकं सोपं नाही ते. नाही येत मला, तुम्ही घ्या. चले काय बाजूगिरी 2000 डायरेक्ट तू 20ची केली. अरे माझे पैसे. हो पण मला जेवढे येते तेवढं करून दाखव ना. 2000 रुपयाची नोट होती ना माझी. काय बाजूगिरी. मी काय म्हणतो मी करू का जादू? तुला पण येते? हा मला येते जादू, मी करून दाखवतो ना. द्या इथे माझा पण एक मंत्र आहे तो बोलतो मी. जय गौरम दरिद्रम मंत्रम टाना ना ना ना. लवकर लवकर जादू. हा जादू कर. कर 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 लवकर कर. कर. हे तुमचे पैसे. दुसरे 2 रुपयाचं कॉईन. तुला मी शून्य वारवायला सांगितलं, तू डायरेक्ट कमी केलंस. अरे ते मंत्र बिघडला वाटतं माझा काहीतरी. मंत्र काय फालतूगिरी आहे. ए तुम्ही दोघं थांबा जरा, तुमची फालतूगिरी बंद करा. मला माझ्या बिलाचे पैसे द्या, मला खूप काम आहेत, द्या. अरे वसरे कुठून आणू? 2000 रुपयाची नोट होती माझ्याकडे, तुम्ही पैसे घालवलेत माझे, गायब केलं. मी आता घालवलेले पैसे परत जादूने परत आणू शकतो. तुम्हाला पण जादू येते? हा म्हणे येते थोडी थोडी जादू. तू इकडे काय. हे बघा पोरांनो, जे काय मी करतोय मी माझ्या रिस्कवर करतोय. तेव्हा हे घरी जाऊन कुणी लपून बिपून काही करू नका, जाम धोका होईल. हा तर बालांनो, डोले मिठा. डोले डोले मिठा. 1 2 3 पाला. माझा बिल आहे. वा 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 वा. या परफॉर्मन्सनं तुम्ही खरंच आमच्यावर हास्य जादू केलीत. सुरेख झाला परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सई, अतिशय गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा, तुम्ही खूपच, परत एकदा मी म्हणणार आहे की आमच्या मंचाचे क्युटी पाय तुम्हीच आहात फक्त. आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ओंकार, तुझ्याकडे कुठलंही कॅरेक्टर आलं तरी ते तू खूप छान निभावतोस. तू त्याला म्हणजे शेवटपर्यंत तू ते पकडून राहतोस, सोडत नाहीस. आणि मला ही तुझी गोष्ट भयंकर आवडते. ॲज अन ॲक्टर मी तुझी फॅन झाली आहे आता. मस्त झाला, मजा आली. पुन्हा एकदा अरुण दादांना फसवलं तेवढं नाही आवडलं फक्त, पण बाकी फार मजा आली. गोड झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. लाजवाब. ओमकार, आज एक वेगळी गोष्ट मला कळली आणि मला छान वाटलं ते ऐकून की तू हजारो तरुणींच्या हृदयाची धडकन वगैरे आहेस. सर मलाही माहित नाही. पण म्हणजे एवढ्यात तुझा जर हा स्पीड असेल तर पुढे काय होईल असं मला. एनिवे, मस्त परफॉर्मन्स, व्हेरी नाइस, मला खूप आवडला. अरुण जी, खास आपके लिए कुछ पेश करता हूँ. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए, परफॉर्मेंस से पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए, परफॉर्मेंस के पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. अगर पंच नहीं फूटा तो आप पे ही खर्चे का क्लेम करवाए. वेडे माडे 3 म्हणत वेडसर आले धावून, अतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वेडे माडे 3 म्हणत वेडसर आले धावून, अतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वाड्यावरची वरात हाय बिना ढोल ताशा, कुणी म्हणे फास 3 पिशाचा तमाशा. या खुळ्यांचा नाद कुणी करायचा नाय नाय नाय. यांचं करायचं 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 काय, यांचं करायचं 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 काय, यांचं करायचं 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 काय, यांचं करायचं 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 काय.
अहो मी काय म्हणते, हे पोपटराव वाड्यात आहेत ना, पटकन त्यांना वाडा विकून टाका, म्हणजे मी लगेच हनीमूनला जायला मोकळी. अहो आता मग अशी घटस्फोटाच्या वार्ता करत होता, आता लगेच हनीमून? नाही, घटस्फोट तर मी घेणारच आहे, पण हनीमून वरून आल्यानंतर. काय हनीमूनला जायचं माझं आधी ठरलंय ना. मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्तपैकी फिरायला जायचंय. काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय, लोळून लोळून बर्फाचा उकरून उकरून खायचा. शिमला का आला? शिमलाला जाऊन पावसात भिजायचंय, मक्याच्या कणसावर ताव मारायचा. गोव्याच्या बीचवर जाऊ पवायचंय, खेकडे आणि मासे तळून खायचे. अरे या बाईला काय भस्म्या झालाय काय? जिकडे जाईल तिकडे खायचंच सुचतंय. नाहीतर काय. अरे फिरायला तर मी जाणार आहे. मी ताजमहलला भेट देणार आहे. हा ताजमहल, ताजमहल तो बघायला समजाच आवडतोय. बघायला नाही जाणार आहे, मग ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी. मला शहाजहानचा इगो हर्ट करायचा आहे. अहो पण तुम्ही एवढं फिरणार म्हणताय, या वयात जमणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत? एक वेळ हे झाले असतील म्हातारे, पण पोपट जरा माझ्याकडे बघा. आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात, अहो तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न झालं का तुम्हाला काय विचारतात? तुमचं म्हणजे माझं लग्न झालंय का असं मला विचारतात. आजही लोकांना मी यांची मुलगी वाटते. हो मुलगी वाटते, सयामी तिळ. अरे मी आजही रस्त्याने जायला लागलो ना तर बायका माझ्याकडे वळून वळून बघतात. हे तुम्हाला कसं कळतं? त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो. म्हणूनच लागलाय हा पट्टा, साखळी बांधून ठेवायला पाहिजे. त्याची रूपावर जळते बघा माझ्या. अगं बाई, काय हे का रूप आणि यावर का जळायचं? हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात. ठीक आहे पोपट, माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला वाईट बोललेलं, माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही. आता बोला. पोपट मलाही चालत नाही. आता सांगा. आता काय सांगणार? सांगणार मी सांगणार. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया. साला एक मिनिट. साला या जया अंगी मोठेपणा मला यातना कठीण साला. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानू. भाई कोई तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय अतुल. झालं चिन 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 चिंगाट. उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो या, आता बधीर झाला या. आम्ही तुम्हाला अजय अतुल दिसतो? अजय अतुल दिसतो? अरे मी आजही थुलथुलीत आणि तुलतुलीत आहोत. नाही म्हणजे तुम्ही अजय अतुलच्या गाण्यासारखे एकदम एनर्जेटिक आहे. रिअली मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना. थँक्यू. मग ते माझ्यामुळे मी यांना चांगलं खाऊ पिऊ घालते ना म्हणून. पण तुम्हाला सांगू का, या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाहीये. देवाने जी काही ताकद दिली ती हिलाच दिलेली आहे, फक्त बुद्धी द्यायचा विसरला. गप्प बसा, हा गप्प बसा. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते. पोपट सांग, आहे की नाही मी हुशार? हुशार हुशार. अहो मेद बघून नाही हो, मेंदू बघून ठरवतात हुशारी. माझंही तेच म्हणणं आहे हो. हिच्याकडे फक्त बळ आहे, बुद्धी दिलेलीच नाहीये. बुद्धिबळ. आपण बुद्धिबळ खेळूया, म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ते. नाही मी सांगतो ना, तुम्ही हुशार आहे. बघितलं म्हणजे मी मूर्ख आहे? नाही तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी मूर्ख आहे. तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी हुशार आहे. नाही तुम्ही मूर्ख आहे. म्हणजे मी हुशार आहे. तुम्ही मूर्ख आहे. दोघांना काय मूर्ख म्हणता? थांबा, खेळा बुद्धिबळ आणि आपली हुशारी ठरवा. चल घेऊन ये. बघा तुम्ही आमचे परीक्षक. ठीक आहे. हे घ्या. एक मिनिट तू आधी मला सांग, तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी? मला अर्धी पांढरी अर्धी काळी. अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळत बुद्धिबळ. पोपट तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इटी दांडू पाशीच तटलोय वय? आम्ही बी खेळतो बुद्धिबळ. मग खेळा ना बुद्धिबळ तिघात. मग काय झालं, आम्ही मारलेले प्यादे असे उचलायचे, मध्ये लावायचे आणि खेळायचे. चले तयार आहेस तू? माझ्या घोड्याची चाल. येऊ द्या.
घोडा 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 लागला घोडा 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 माझ्या घोडाने तुमचा साबण मारला. यस व्याध मारलेला आहे. अहो असं कसं मारला? अहो घोडा अडीच घर चालतो, तुम्ही सरळ चालवलं ती बी इतकी घर. पोपट घोडा कोणाचा आहे? तुमचा. मी चालवणार तसाच तो चालणार. चले तुझी चाल. आता हा हत्ती हा हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. अरे बाबा माझे हत्ती तुमचे 2 प्यादे अहो एका वेळेस एकच प्याद मारता येतं. हत्ती कुणाचा आहे? तुमचा. हो जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी तो एका वेळी 10 प्यादे मारू शकतो. अरे असं कसं मारू शकतो? तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या तुमच्या वजिराने आहे ना ह्यांचा उंट मार. मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं. सॉरी मला शिकवतेस तू? सॉरी. अरे गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला. मला काय शिकवतो बुद्धिबळातलं? अरे उंट आहे तो, कशाला त्रास द्यायचा त्याला? वाळवंटातला प्राणी आहे. चला माझ्या वजीराची बॉलिंग आहे. ए विकेट किमीला जा. राईट मोर द विकेट पॅव्हलियन अँड वजीर ऑन द लाईन अँड वजीरने तुझा घोडा मारला. यस. अरे असा कसा घोडा मारला? मध्ये प्यादा आहे ना. एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्यादा मागे नाही का सर? अरे उगाच या खेळाला बुद्धिबळ नाही म्हणत, जरा बुद्धी चालवा. चले तुझी चाल. आता माझा उंट तुमच्यावर चाल करू देतोय, लक्षात ठेवाय. बघा मारो राजस्थान ऊंट पठार रे मारो राजस्थान. हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे. रे तारो हत्ती बदड बदड मारो रे. अहो उंट तिरपा चालतो. मी आलेलाची तिरपी अहो तिकडे नाही व इथं पटावर. उंट कोणाचा आहे? अरे तुमचा असला म्हणून काय झालं? कसं पण खेळायचं? खेळायला काय नियम बियम आहेत का नाही? पोपट वाळवंटातला प्राणी येतो. उन्हानं त्याची पावलं वाकडी तिरकी तिकडी पाकडी पडणार ना म्हणून चालतोय तसा चालवला. माझ्या राजाची चाल. हो अहो खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत. लोक पक्ष बदलतात, मी तर फक्त साईडच बदलली. क्या बात है. माझा राजा तुझा उंट घोडा हत्ती आणि घुबड मारणार. बुद्धिबळात घुबड कुठलं आणलं? येतं कधी कधी येतं. बुद्धिबळात रेड कार्ड. मग बुद्धिबळात गोल. अहो राजा एक घर पाठी पुढं आजूबाजूला चालतो, एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत. त्याला उगाच राजा केलाय का? तो 15-20 लोकांना मारू शकतो. अरे बुद्धिबळ आहे, जरा बुद्धी चालवा. अरे तुमचं बुद्धिबळ खेळताय तुम्ही. गप्प बसा. चला द्यापा मोजे तो मे पाजा. मोजे पादा प्यादे मोजा. असंही आहे ते. असंही आहे ते. 1 मिनिट माझे झाले 1 2 3 4 5 6 7. माझे 1 2 3 4 5 6 7 8. हे कुठं आणले? हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले. माझे 11 झालेले आहेत. माझ्याकडे 11 प्यादी आहेत. मी बुद्धिबळ जिंकलो, माझ्याकडे बुद्धी जास्त आहे. असे कोणाकडे प्यादे जास्त म्हणून कोण जिंकत नाही. हो राजाला चेकमेट द्यायचा असतो. गप्प बसा. हो हे आमचं बुद्धिबळ आहे, भूत्यांचं बुद्धिबळ. अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय? वाडा हवाय ना तुम्हाला? वाडा हवाय ना? हा ठीक आहे. तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात. तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल. बाईनं म्हणजे माझ्या बिंदूनं भाजी कापायची तयारी केली असेल. मी चटकीने तिला एक फोन करून आलो. 1 मिनिट. हा वा 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 काय टेम्पटिंग परफॉर्मन्स होता. सुपर हिट. तुमच्या एनर्जीसाठी तुम्हाला सलाम. आय एम शुअर ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये ते आता गर्दी करणार आहेत नाट्यगृहात या नाटकासाठी. सुपर हिट. सुपर हिट. हा सर रसिक तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? कमाल. म्हणजे मॅडनेसचा कहर होता. फार मस्त लिहिलंस विशाल. मी तुझं लिखाण पहिल्यांदा बघतोय.
आणि तुमच्या तिघांमध्ये जो मॅडनेस आहे तो मिक्स करून त्याचं 10 पट केलं तर तेवढा मॅडनेस एकट्या राजेशमध्ये आहे. आणि तो क्षणोक्षणी ठाई असा दिसतोच. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे हे नाटक बघायला. माझ्या मित्रांनी अमेय खोपकरनी प्रोड्यूस केलेलं आहे, माझ्या मित्रांनी डिरेक्ट केलं आहे आणि माझे तिन्ही मित्र त्यात काम करत आहेत. सो लवकरात लवकर हे नाटक बघणं माझं कर्तव्य आणि मी लवकरात लवकर येईन असं तुम्हाला वचन देतो. राजेश, आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, ह्यांना तुम्ही कसं सांभाळलं आणि कसं ह्या नाटकाची एकंदरीत प्रोसेस काय होती? हे नाटक आम्ही एक वर्षभर विशाल आणि मी त्याच्यावर एकमेकांची डोकं खाऊन लिहित होतो. कारण जसं मगाशी म्हणालो, कॉमेडी करणं खूप कठीण आहे आणि असं म्हटलं जातं की देर इज नो ह्युमर इन हेवन. म्हणजे स्वर्गात विनोद नाही. जिथे सर्व छान सुख समाधानाचं आयुष्य चाललंय, सगळं उपलब्धता आहे, तिथे विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद हा दुःखातून निर्माण होतो, विनोद हा कारुण्यातून निर्माण होतो. करेक्ट आहे, विसंगतीतून निर्माण. जिथे काहीतरी कमी आहे तिथून विनोद निर्माण होतो. आणि ह्या जोडप्यामध्ये अशी एक उणीव आहे, असं एक त्यांची सल आहे, असं एक दुःख आहे आणि ते जोडपं आनंदात राहायचा प्रयत्न करतंय. त्यांनी एकमेकांना वचन दिलंय, काही झालं तरी रडायचं नाही, हसत राहायचं. आणि त्या त्यांच्या मिशनमधून, तत्वामधून हा पोपट नावाचा एक व्यक्तिरेखा त्यांच्या वाड्यात घुसते आणि एक जो वेडसरपणा, मॅडनेस जो सुरू होतो, धुमाकूळ होतो, तो शेवटपर्यंत होतो. शेवटी आम्ही सगळेच थोडं नाही म्हटलं तरी आपण सगळे पु ल देशपांडे नावाच्या देवाचे भक्त आहोत. जाता जाता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मुळात निर्माते आम्हाला खूप चांगले मिळाले. अजित परबचं संगीत आहे, अवधूत गुप्तेनी गाणं गायलंय. हे जे गाणं हे एक मोठे कवी आहेत, राजेश देशपांडे. तर असं सगळं ती छान मोठ्या लोकांची एक छान टीम चाललेली आहे. आणि आमचं एक ब्रीद आहे की फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं नाटक बघायला या. कारण शेवटी एकटा माणूस रडू शकतो, पण हसायला आजूबाजूला कंपनी लागते. तर मंडळी, दर्दी हास्यरसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. तुम्हा दोघांनाही मंचावरण्याची विनंती करते. या 2 भागांमध्ये खूप वेशभूषा वेगवेगळ्या बघायला मिळाल्या, वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली, वेगवेगळ्या जोड्या बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लोकांची स्किट्स लिहिली आहेत. सो हे जी परमिटेशन्स, कॉम्बिनेशन सतत बदलत आहेत ती मला खूप आवडत आहेत. कारण मला असं वाटतं की ॲक्टरने कायम त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्वतःला पुश करत राहावं आणि हा मंच ती अपॉर्च्युनिटी तुम्हा सगळ्यांना देतोय. तर मला आनंद आहे याचा खूप. नमस्कार नमस्कार. तर मी आहे प्रसाद खांडेकर. मी हाडाचा थिएटरवाला आहे. म्हणजे हाडं दिसत नसली तर मी हाडाचा रंगकर्मी आहे. आताच माझं एक नाटक होतं, त्याला पुरस्कार मिळाला. बिजंड्यातून उमलले पराक्रमाचे पुंके सर. वा वा. तर मला ना असं सतत नाविन्याचा शोध घेण्याची सवय आहे. सो मी आत्ता असं ठरवलंय की कोकणात येऊन दशावतार ह्या परंपरेचं शिक्षण घ्यायचं, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. म्हणून मी स्वतः ह्या कोकणातल्या दशावतार नाटकात एका काम करतो. मी खूप एक्सायटेड आहे. रावणचं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं मी कसा प्रोसेसवाला ॲक्टर आहे, सो आपण गेटअप बिटअप करूनच आपण करूया असं मी त्यांना म्हटलंय. आता फक्त ती लोक यायची खोटी. मी एवढा ना एक्सायटेड. दाकर म्हणू टायमावर इलस एकदम. तर बाकी मानला तुमका. म्हणजे एवढ्या लांबसून हायसर दशावतारी नाटक करायला तुम्ही आलात. पण मी पण तुमचं नाटक बघितला. माझं कोणतं पाहिलं? काय तर नाव त्याचा, अंड्यासून मळलेला केसर. नाही नाही, अंड्यातून मळलेलं नाही नाही, तसं नाही. अंड्यातून मळलेलं केसर नाही, बिजांड्यातून उमललेले परागकणाचे पुंकेसर. पुंकेसर पुंकेसर, हा असं आहे ते. पण काय कळलं नाही हो, नाव नाही कळलं. नाही, नाटकच कळलेलं नाही. पण आपलं नाटक काय माहिती आहे ना, रावण, बिभीषण आणि मंदोदरी. आता तुम्ही रावण प्रमुख भूमिकेत म्हटलं, तुम्ही इथं आहो. बिभीषण मी स्वतः करतोय. हा, आणि पण मंदोदरी कुठे आहे? ती पण महत्वाची आहे ना. मंदोदरी, हा, तिची पानटपरी. हा, मंदोदरीची पानटपरी. हा,
ती अशी हो म्हणजे वडलोपारची धंदा आहे त्यांचा. चुना लावायचा. नाही म्हणजे म्हणजे त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेला आहे. ती येईल तिची टपरी बंद करून ती येईल, आपण आपला चालू करूया. सर नाही चालू करूया, पण स्क्रिप्ट वगैरे कुठे? म्हणजे असं कसं डायरेक्ट चालू करा? स्क्रिप्ट कशाला? आमच्या बाप जन्मात कुणी स्क्रिप्ट बघितलेलं नाही. सगळे डायलॉग इथं असं तोंडावर चाट चाट चाट. मी सांगतो तुम्हाला सगळं सरावाने होणार आहे. हा ही मंदोदरी खैरवली इला इलाय वा वा वा. ही हा हे हाव हाय हे काय? ही आपल्या नाटकातली मंदोदरी प्रभा मोरे. काय झालं? बायको सर याच्या बरोबर सीन करायचा? मग काय झालं? आपल्याकडल्या सगळ्या नाटकांमध्ये स्त्री पार्ट हाच करतो. नाचताना चुना देतोस ना? हा बरेच तंबाखू खाल्लाय नाही ना? बंधू तरी चुना मागते. म्हणजे एकदा बार भरला का दरबार रंगला म्हणून समजायचा. हे कोण? माझं घो. हे बघा शिवाय देऊ नका, आपली अजून ओळखही झाली नाहीये. घो म्हणजे शिवी नाही हो. नवरो नवरो माझं ना. रावणाची भूमिका करतोस ना? मी रावण करतो, पण तुम्ही? मी लंबोदरी. अहो हा मंदोदरीला लंबोदरी बोलला. नाही हो, त्या मंदोदरीच म्हणतो. तुम्हाला ऐकायला लंबोदरी अहो आत्ता तोंडावर लंबोदरी बोलला. मी लंबोदरी आत्ता बोलला तो. म्हण रे लंबोदरी. गे बाय माझे खरं आहे हो. एवढ्या वर्षात कळलं नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला थोडा प्रेक्षकांना पण कळली नाही. तर जाऊ दे, त्या लंबोदरी म्हणान दे, नाहीतर एम्ब्रॉयडरी म्हणान दे. सगळ्यांना माहिती आहे मंदोदरीच करता येतात. नाही मुळात हे बघा तसा प्रश्न तो नाहीये. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डिक्शन सुधारवा. तो जर मंदोदरी बोलताना लंबोदरी ऐकायला येतं ना, म्हणजे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. डिक्शनात तुम्ही सुधारणा करा. डिक्शन म्हणजे रे मेल्या. डिक्शन म्हणजे मी माझ्या चुलत्याकडे गेलो होतो ना गिरगावला, तर माझ्या चुलत्याने काय दाखवलं. मी असा ओझरता बघितला. असं काहीतरी लांब होता. एक मिनिट, लेट स्टॉप दिस डिस्कशन. डिक्शन म्हणजे वाद्य नाही. मग डिक्शन म्हणजे उच्चार. मी उच्चारांबद्दल बोलतोय. डिक्शन म्हणजे उच्चार. हो. मग ह्यानं काय बघितलं? नाही म्हणजे चुलत्यान तुला ओझरता दाखवलं ना काय डिक्शन म्हणून? ऐका अहो, डिक्शन उच्चार ह्या काय माका लवकर काय तर सुरू करा. माका वेळ का माल येऊ तो का ऐका खांडेकर मग बघा कसं आहे. नमन झाल्या पहिली एंट्री. ठीक आहे. म्हणजे कसं मीच तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. काय माझा बंधू विभीषण, ज्यानं माझ्या विरोधात दंड थोपलेला आहे. बोलवा त्यांना. कळलं तुमका? प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण. ओके हा फाईन होईल. मला सांगा मी एंट्री कोणत्या विंगेतून घेऊ? एंट्री ना हा मागचा पडदा आहे ना, तर वर उचलायचा नाही यायचा. म्हणजे हा मागे अख्खा दरबार लावला, तो पिलर उचलायचा आणि मी यायचं. सगळे असेच येतो आम्ही. हो आमचे सगळे कलाकार असेच येतात ना. ओके फाईन. मी रावण साधारणतः असा कोल्ड ब्लडेड वगैरे करू का? कोल्ड ब्लडेड. चला फक्त वाक्य तास ठेवा. मिसतो महत्वाचा लोकांना कळू काय, नाही तर वांदा होतील. ओके फाईन करतो मी. नो प्रॉब्लेम. वा या राजाधिराज लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण येत आहे. मिसतो प्रकांड पंडित दशानन रावण. माझ्या सख्या भावाने मला धोका दिला.
सख्या बोलवा बोलवा त्याला बोलवा. तीच तो. कसं वाटलं? मास्तरानू हे रावण की बिना मांसावर तो श्रावण एवढो रावण नाही 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 लोक शान घालते. नाही नाही बघा गावकर नाही सांगताय पाहुणे अहो रावण म्हणजे कसा वाजत गाजत आला पाहिजे. वाजवा. मी तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. हे बघा असा बोलशाल ना जसे मांडीवर थाप मारा. तुम्ही हैसर थाप मारलो ना तो थैसर पकडतो. अहो हो पण तुम्ही ह्याच्यात हे असं करता बरोबर नाही वाटत. तुम्ही नका करू. तुम्ही कशाला मांडीवर थाप मारताय? तसं नाही हो. मी तुमच्या डायलॉगला नाही माझे डायलॉग असतील ना तेव्हा मी मारतले. म्हणजे हा माझे डायलॉग असत ना काय चूक केली सांगा नाथा मारतले माहिती तुमच्या डायलॉग ना. मंदोदरी का अशी थाप मारे? ती मंदोदरी की मांडीदोरी ती का मारेल थाप? त्याचं काय आहे त्यांनी हैसर थाप दिला का त्यांनी थैसर थाप पकडायला सोपा जात. मान्य आहे पण हे बघा मी ना जरा वेगळं वर्क केलं. मी असा विचार केला की मी क्लायमॅक्स पर्यंत हळूहळू राग वाढवेन माझा ना. आणि तवसर लोक गेली म्हणजे अहो इथं 30-40 गावांमधनं लोक जमतात तर शेवटच्या मळ्यात बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज गेलो पाहिजे. तुम्ही दिसलो पाहिजे. हा पण आपण कॉलर माईकची लेवल वाढवूया ना. आवशी खावरान कॉलर माईक. अरे इथल्या नटाचे कॉलर माईक इथं त्याच्या घशात. वा. आणि लेवल जर वाढवायची झाली ना तर इथनं पोटाच्या बेंबी पासून चल करा आता. नाही मी ओके माका वाटतं मास्तर ह्याका नाही जमा. बारकोय ना त्या का आपण थांबा ना मी करतो. जमता तुमका होणार ते होणार. पाहुण्यांनो ह्या कशा जोड्या आहेत व्यवस्थित केल्या तशा व्यवस्थित जोड्या करा. उजवा पाय ना डावा हात. अच्छा असं आलं पाहिजे. तर सगळ्या जमताल. मीच तो शिवभक्त दशानन प्रकांड पंडित प्रकांड पंडित रावण. मांडीवर थाप मारा. हे रावण बोलला ना. मीच तो प्रकांड पंडित शिवभक्त दशानन रावण. रावण असं नाही हो. विभीषणाला बोलवा. नाही ते बोलवतो पण मांडीवर थाप अशी नाही मारूची. हा नाजूक मारा ना. हा आणि तुमच्या मांडीचा आवाज जोरदार येतो ना माहिती आहे. तुमच्या मांडीचा क्षेत्रफळ बघा 10 एकर 10 एकर. आमचा काही 2 गुंठा फक्त. अरे आम्ही जर थाप मारलो ना अशी थाप तर 4 बोटी मोकळं ठेवतात माहिती तुम्ही. मी एक काम करतो. मला आता हे कळलंय मला काय करायचं. मी उद्यापर्यंत वर्क करून येतो. आपण तुमच्या इंटरव्ह्यू पासून करूया का? मला तेवढा वेळ म्हणजे मी प्रोसेस वाला ऍक्टर ना मला वाम व्हावं लागतं. चालत नंतर काय मीच येता त्यामुळे सगळं मी सांभाळत आलाय. बुवा म्युझिक द्या बघू माझ्या एंट्रीची. आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता. आला विभीषण देतो हा रावणाला विचारिता. रावणाला विचारिता. रावणाला विचारिता. हे बघा ह्या मुवमेंट मागचं इंटेन्शन नाहीये. हे मुवमेंट करायची गरजच नाहीये. इंटेन्शनच नाहीये. इंटेन्शन काय नाता त्याच्या बरोबर वागडा नाता त्याच्या. आला विभीषण रावणाला विचारिता. आला विभीषण आला विभीषण आला विभीषण रावणाला विचारिता. असा गेला की थैसर जायचा थैसर. आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता. रावणाला विचारिता. रावणाला विचारिता. वा 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 ओंकार वा. थोरल्या बंधूला विभीषणाचा प्रणाम. हो यांची एंट्री घ्या. आली मंदोदरी
झाली का बावरी रावणाला विचारी जा आली मंदोदरी आली मंदोदरी आली लंबोदरी लंबोदरी आली बावरी रावणाला रावणाला विचारी आली मंदोदरी आली लंबोदरी आली बावरी रावणाला विचारी आणि विचारी जा रावणाला विचारी जा रावणाला विचारी जा भावाजी 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 मी आले लंबोदरी लंबोदरीच बोलतो तो लंबोदरी नाही सांगा त्याला तू घबरा रे काय झाले तुम्ही एवढे चिंतायत का भिशीवाले भावाजी भिशीवाले कुठले हो विभीषण भाऊजी ना भिशीवाले भिशीचा फोडता विभीषण भाऊजी आहेत ना ते विभीषण भाऊजी हो काय चुकले माझे काय चुकले माझे त्यामुळे माझ्या आयुष्याची फडफड झाली माझ्या आयुष्याची तंबाखू थुका नाही तर गिळा डायलॉगची फरफड होत याच्यात मंदोदरी तंबाखू गिळला हो तंबाखू हात होतो ना नाही तर डायलॉग काय फरफटले नसते नाथा नाथा हो काय केलं ते नाथा सीता माईला तुम्ही इथे का म्हणून आणलं सांगा मला अहो माझ्यात काय कमी होत माझं सौंदर्य माझी अशी तुकतुकीत कांता असून देखील तिची तुम्हाला का भुरळ पडावी नाथा सांगा नाथा सांगा नाथा सांगा ना हे खोट आहे असं नाही होतो अहो ही थुकथुकीत काढते हो तुकाविषयी वाटावी अशी काढते हो हे कास्टिंगच चुकलं आपण नवीन कास्टिंग करूया बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची आपण त्या रोल काय चाललंय काय साहेब काय चाललंय काय मगापासून काय बोलता भाई हा हे बघा हे आमचं नाटक आहे आम्ही असंच करतो आम्हाला ना संहितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची संहिता आमच्या तोंडावर एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आम्हीच केलेली आम्ही अशीच नाटकं करतो हे बघा नाटक आम्ही पण करतो प्रश्न तो नाहीये होय ना मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो विथ इंटरवल नियर अबाउट 2.25 तास वा 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 आमचो दशावताराचो खेळ रात्री 10ला सुरू होतो तो दिवस उजाडेपर्यंत मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात 300-400 हाऊसफुल झालं तर 1000 बुकिंग नसलं तर 30-40 पण वांदे बस अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो 30-40 गावातले लोक नुसती दशावताराचो खेळ बघूक जमतात आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत इथे दशावताराचो खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा तोंडपाठ असतात लई वेगळा खेळ आहे हो म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हाक ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांका बळ मिळतं म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल आणि तुम्हाला फरक कळेल तुमच्या नट्यांमध्ये आणि आमच्या मंदोदरीमध्ये साहेब तुम्ही जावा तुम्हाला नाही छापायचं शालू झोका दे गो मैना अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना आली मैना उघडी आणतो मासी बोल गो मैना आणतो मुरे काय चाललंय तुमचं कुठे काय तुमची एंट्री लेट होती ना म्हटलं तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून आहे म्हटलं वाजवावी वाजवलीत सिग्नेचर ट्यून वाजवून झाली हो हो वाजवली काय समजली जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या
स्किट जर नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल, कळलंय ना? ते खरं आहे, नाही असं नाही असं नाही काय. पी.एन. सन्स डेव्हलपर्सचे पेपर्स तुम्हाला फाईल करायला सांगितले ते या फाईल मध्ये फाईल केलेत? ते काय वेळ लागतोय का त्याला? ते काय लगेच करून देईन तुम्हाला. पगार कसला घेता मग मोरे तुम्ही? शालूचा नाच करण्याचा? पेपर फाईल करा पहिल्यांदा, हे घ्या. शालू शालू सारखं काय काढता बाई? किती वेळ लागतोय? फाईल करा पेपर आधी. नमस्कार. माझा बापूस कुठे? कोण बापूस? बापूस कोण? अरे माझा बापूस. अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार? कोण आहे तो? यो बघ माझा बापूस. अरे बापूस घरी चल लवकर, आसनी बोलवलाय. ते पापड लाटायचा ना. काय एक मिनिट मॅडम, सगळे पेपर लावलेले आहेत, मी जरा घरी जाऊन येतो. काय जमाजली मोरे? तुम्ही आत्ता कसे काय घरी जाऊ शकता? कसे म्हणजे रिक्षाने जाईन मी. रिक्षा मिळेल ह्या टायमाला. काय जमाजली? रिक्षानी नाही. तुम्ही आता ऑफिस मध्ये, ऑफिसची वेळ आहे, रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे? बापूस ही बाई तुझ्यावर कशाला ओरडते? नाही नाही ओरडत नाही, वासडीचा आवाजच तसा. टेन्शन आहे ना घराचा. घराचा? अरे घोषी मिळत नाही ना अजून बिल्डिंगचे. टेन्शन आहे तिला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमच्या हाताखाली ते काम करणारी बेडकासारखी ओरडणारी हीच बाई का ती? बापूस बापूस एकदा ओरड ना जरा. हा बेडूक कसा सॉरी बोलताना मला बघायचा आहे. मोरे तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला? बेडूक नाव ठेवलं तुम्ही माझं? बेडूक? मग त्यात काय एवढा बेडूक? काय? अरे तुला बापूस काय काय बोलतं ना हे सगळं आम्हाला घरी येऊन सांगते तो. हा तुला कसं झापतंय आणि तू अच्छा 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 करून सॉरी बोलते ना हे सगळं सांगते आम्हाला. अरे काय काय फालतू की रे हे सगळं तुमची? मॅडम जरा तिकडे काय तिकडे या. काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहिती आहे काय? मी ह्या ऑफिसमध्ये ना ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून. मी तुमच्या हाताखाली काम करते? तुम्ही बॉस आहात? किस खुशी में मोरे, किस खुशी में? खुशी कसली आग लागली खुशी हो. घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो. जाम वांदे झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आंघोलीचं पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं मी घरात ना मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये. त्याच्यामुळे माझं लोक ऐकतात. झाडू मारायला लावतात मला. झाडू काय समजली आता म्हणा. आणि मी घरात बोललो माझ्या हाताखाली 4-5 माणसं आहेत, मला तुम्ही झाडू मारायला लावता मोरे? तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे? तुम्हाला बोललो ना मला घरात अजिबात किंमत नाही. ज्या वांद झालेलं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो. अशी कोपऱ्यात झोपलेली असती. मला सांगते इथं ठेवलेलं आहे तर गिर हवत. त्याच्यामुळे मी तुमचं किस्से सांगतो का नाही. हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही, मग मला ती जेवायला वाढते. मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किस्से सांगा की तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहात आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी ह्या कंपनीची बॉसच आणि झाडतेस तुम्हाला कायम. पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला छेंगे? नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो करा आणि मग त्याला सांगा. मग बघा केवढा फरक पडेल. फालतूगिरी नकोय अजिबात. तुम्हाला लाज कसं वाटत देऊ सगळं बोलायला? बापूस तुझ्या हाताखाली काम करते ना, हाताखाली काम करते ना, तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे. हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडूनच ठेव. अरे ह्याला पहिले ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय. नाही याची आय ह्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेव. बरं चला असंच पाहिजे. ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं. हो चला ह्यालाच काय मला पण कोंडून ठेवते. काय आहे 3-4 तास तरी कोंडून ठेवते. हा जरा गणितात कच्चा आहे ना त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते. पण तुमचं गणित फार उत्तम आहे. कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही. थांबा जरा. नाव काय रे तुझं? माझं सचिन गावडे. सचिन हा बाप आहे ना तुझा प्रभाकर मोरे? आमा गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात? म्हणजे तो आमच्यात आणि निर्मात्यांमधला करार आहे. आम्ही थोडं राजबिंडा या समीर चौगुले सारखं आणि प्रसाद खांडे सारखं. हे दोघं राजबिंडे आहेत? तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा. काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेक्टरची नावं तुम्ही बदलू नको त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही. काय जमली बघितलं
बघितला माझा बापूस केवढा हुशार आहे म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे हो? बापूस हिला आवड पण माहित नाही म्हणून सांगतो हिला कंपनीत बाहेर काढून टाक. नाही तसं नाही म्हणजे काय ती माझ्या हाताखाली जरी काम करत असती ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. काय माझं ना कसं आहे पीडित महिला आहे ना ती त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही. टेन्शन केवढं आहे हा अजून बिल्डिंगची ओशी मिळालेली नाही आहे आणि काय आहे बाई जरी सरबरीत असली ना तरी गरीब आहे का नाही. मी आणि गरीब मला वाटलं मी आणि सरबरीत मोरे बस पाया पडतो याच्या समोर काय बोलू नका व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज. घरात नाही इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची कळलं की नाही. इथे पण काही इज्जत राहणार नाहीये. बॉस आहात ना तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्याकडे 100 फ्लॅट्स आहेत ते आपल्याला 80 लाख रुपयांनी विकायचे 6% आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत. आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला. मी दाखव सगळं. हो मग बॉस आहात ना कंपनीचं दाखवा. फळ्यावर दाखव सगळं फळ्यावर दाखवा जगात कुठे दाखवा दाखवा चला. ठीक आहे हरकत नाही मला काय मला सगळं माहित आहे का मी म्हणजे तसा हुशार पहिल्यापासून ना तिथे म्हणजे 100 फ्लॅट आहेत आपलं किती लाखाला विकायचं 80 वाजा 80 लाख 80 लाख. आता त्या 100 मधनं 80 लाख वाजा कसं करायचे. इथं पूज्य वाढवायला लागतं एक हातचा एक पूज्य घेता इथं बरोबर अजून एक घ्यायला लागेल कमी पडतात नाही काय. 12 1 3 9 8 5 ओके बरं डिस्काउंट किती आहे 6% 6% ना 6% गुणिले 6 गुणिले 6 वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय एकटा 12 दिसत नाही ना नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही माहिती काय तुला काय कळतं याच्यातलं. बरं गुन्हे 6 60 बरोबर आहे म्हणजे जवळ 55 करोड 347 लाख जमलं एवढं नेट प्रॉफिट होईल. 55 करोड 347 लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी. एवढं प्रॉफिट आहे 55 करोड एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे काय सांगता काय रे बापू तू केवढा हुशार माणूस आहेस रे. मी आवड्या आकडे काढलंस आवडा. अरे मला साधा 1 ते 10 आकडे काढता पण येत नाही आणि तू आवड्या आकडे काढलंस. अरे ते सगळे आवरे आकडे आहेत ना त्या चुकरे आहेत. चुकले ते सगळे हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना ही तुमची चूक करते हिला ना प्रभाकर अँड सन्स कंपनीमधून ना काढूनच टाकला पाहिजे. प्रभाकर अँड सन्स नाही परांजपे अँड सन्स परांजपे. कोण परांजपे. मी परांजपे असेल ना मग. अरे आहेच मी माझ्या बापाची कंपनी ती मी चालवते कळलं. बापाची कंपनी माझ्या तुझ्या हो बापाची हो. बापूस जम डेंजर बाई दिसते आहे हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे. डोला आखे फोडून टाकीन ते आखे. बापूस डोला उघड का रे आणि ना कंपनीत बाहेर काढ. तसं पण ना ही कंपनीच्या नावाला बट्टा आहे बट्टा. मी बट्टा आहे कंपनीच्या नावाला मी माझ्याच कंपनीच्या बट्टा नाही तर काय त्या दिवशी कसं नट्टा फट्टा करून कंपनीच्या पार्टीला आच्ची 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 करून नाचत होती. असं नाचत होते मी आच्ची 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 नाचत होते मी तिथे. कच्ची कच्ची माहिती तुला नाचत होती तुला हे माहित नाही तुला हे माहित नाही. तू त्याशी दारू पिऊन माझ्या बापाच्या अंगावर ओकलीस हे पण विसरलीस. मोरे तुम्ही कुठली बिलं माझ्या नावावर फाडलेत काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला. तुम्ही ना 2 जण बाहेर जा. मोरे प्लीज बाहेर जा तुम्ही. निघायत ना आत्ताच्या आत्ता निघायत ना. काय निघा धमकी कोणाला देता हो मला धमकी देता हो तुम्ही. दिली दिली कंपनी तुला आपल्याला काय कमी आहे कमी आहे अरे अशा 4-5 कंपन्या काढीन देऊन टाकीन वाटून टाकीन सगळ्यांना काय समजली. बघितला माझा बापूस केवढा दिलदार आहे नाही. अरे असाच मागच्या वर्षी एकाला अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली. अरे पण बापूस असाच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास मग अशी फालतू माणसं सोकावतील. कुणाला फालतू म्हणतो रे. आज तुझा बाप आहे ना तो कर्मचारी या कंपनीत कळलं. बापूस कर्मचारी म्हणजे मालक म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी 4 माणसं असतात ना त्याला कर्मचारी म्हणतात का काय. बापूस मला पण कर्मचारीच बनायचं आहे. करेक्ट तुझी 30 लायकी आहे. तुम्ही निघा दोघांनी इथे पर्यंत. निघतो काय घाबरत नाही ह्या कंपनी तुम्हाला